भाजलेल्या शेंगा. खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रूममध्ये नर्स आल्या. गुड इव्हनिंग सर. कोणी भेटायला आलं होतं का? नाही. "अ, बराच वेळ झोप लागली ना म्हणून विचारलं." मोबाईलवर सुद्धा एकही मिस कॉल किंवा मेसेज नव्हता. "अ, आता कसं वाटतंय सर?" प्रचंड बोर झालंय हो. 3 दिवसात ते पिऊन काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही. सगळे बिझी असू शकतील ना. आपलं माणूस म्हणून काही काळजी आहे की नाही? नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. सॉरी हां, मी जरा जास्तच बोलले. जे खरंय तेच तर बोललात. ब्लड प्रेशर तपासताना 2-3 वेळा सॉरी म्हणून नर्स निघून गेल्या. त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. 2 शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला. अस्वस्थता वाढली. आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाऊस, 3-3 गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं काही आहे. तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासते. प्रत्येकच जण स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी, परंतु तिरसट हेकेखोर स्वभावामुळे कधीच आवडता नव्हतं. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते ते सुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही. अगदी बायकोला सुद्धा. तिला नेहमीच ठराविक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला तरीही आमच्यात दुरावा मात्र कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आईवडिलांना दुखावलं. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं तर अफाट पैसा, सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचा प्रचंड राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला, पण उगीच डिस्टर्ब करू नकोस, काही हवं असेल तर मेसेज कर असं सांगत तिने फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता. फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला, पण लगेच कट केला. कारण आमच्यातला अबोला. 3 वर्षापूर्वी आमच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला, पण माझा इगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती. तरी पण बोलावंसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले. तोच दादा तिकडून म्हणाला, दादा मी बोलतोय. अजून नंबर डिलीट केलेला नाहीये. कसा आहेस? फोन कशाला केलास? दादा तुझा राग समजू शकतो, पण म्हणजे खूप चुकीचा वागलो रे मी. गोड बोलून तुला फसवलं. ठरवलं नसताना आपसुकच मनात साठलेलं धाड धाड बोलायला लागलो. हे बघ, मुद्द्याचं बोल. उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता तसंही काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. दादा इतका तोडून नको रे बोलूस. मी तर फक्त बोलतोय. तू तर पैशाच्या नादाने भरकटलो होतो. चुकलो. एकदम फोन का केलास? सगळ्या वाटण्या झाल्यात. आता काहीच शिल्लक नाही. मला माफ कर असं म्हणालो, पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. दादा ऐकतोय. काय काम होतं? माझ्याकडून डोंगरा एवढ्या चुका झाल्यात. मुद्द्याचं बोल. झालं गेलं विसरून जा. ठीक आहे. दादा कोरडेपणाने बोलला, परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो. झाला असेल तर फोन ठेवतो. आज सगळं काही आहे आणि काही नाही आहे. काय ते स्पष्ट बोल. हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय रे.
का? काय झालं? दादाचा आवाज एकदम कापरा झाला. बीपी वाढलं, चक्कर आली म्हणून भरती झालो. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. सोबत कोण आहे? कोणीच नाही. दिवसातून 2दा बायको आणि मुलं व्हिडिओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतायत. अजबच आहे. अरे, जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे 2 शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत माझे. कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो. बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला. नक्की दादा आलाय. कुठे? मी इथंच आहे. दादा समोर आला. आम्ही सख्खे भाऊ 3 वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडल्या गेले. राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास? काय करणार, तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नकोस. तुला राग नाही आला? खूप आला. 3 वर्ष तोच कुरवाळत होतो. पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथे आलो. दादा, मला पुढे काही बोलताच येईना. दादाने डोक्यावरून हात फिरवला तेव्हा खूप शांत वाटलं. एक लक्षात ठेव, राग हा कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचा असो किंवा मैत्रीचा. चुका, अपमान काळाच्या ओघात बोथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपलं नातं म्हणजे फेविकॉल का जोड. दादा लहानपणी द्यायचा तसंच शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती. सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्यात शेंगाच्या टरफलाच्या जागी मलाच माझा इगो दिसत होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कथाष्टकला सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा. परत भेटूयात नवीन गोष्टीसह लवकरच कथाष्टकमध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो.